सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे हिट ट्रीटमेंट आहे याचे जे 5 इम्पॉर्टंट एमसीक्यू होते ते आपण बघितले. या व्हिडिओमध्ये जे राहिलेले पुढचे एमसीक्यू आहे हे पण आपण काय करू, कव्हर करून घेऊ. ठीक आहे, तर वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. काय म्हटलंय आता बघा, 5 प्रश्न आपण ऑलरेडी बघितले. आता आपण बघतोय क्वेश्चन नंबर 6. जर ते व्हिडिओ बघायचा असेल त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. काय म्हटलंय बघा आता, व्हॉट इज द नेम ऑफ द हीट ट्रीटमेंट प्रोसेस वेअर द मेटल इज हिटेड अँड क्वेच इनटू वॉटर ऑर ऑइल. आता हा प्रश्न ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितलाय त्यांना त्याचं एका मिनिटात उत्तर समजून जाईल. त्यांनी काय म्हटलेलं आहे, अशी कोणती प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये आपण जे मेटल आहे हे हिट करतो आणि नंतर त्याला क्विंच करतो. त्याला काय करतो, नंतर क्विंच करतो आणि कशामध्ये टाकतो, वॉटर किंवा ऑइल मध्ये. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण कशामध्ये बघितली होती, हार्डनिंग मध्ये बघितली होती. हार्डनिंग मध्ये आपण काय करत असतो, जो आपला मेटल आहे हा मेटल पीस असेल किंवा मेटल रॉड जे काय असेल याला आपण काय करतो, त्याच्या क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत हिट करतो. हिट केल्यानंतर त्याला आपण कुलिंगसाठी वॉटर किंवा ऑइल मध्ये आपण त्याला काय करतो, डिप करून देतो. डिप करतो म्हणजे बुडवतो. याच्यामुळे काय होतं, त्याची जी कुलिंग आहे ही रॅपिड होते. रॅपिड म्हणजे काय, खूप फास्ट होते. त्याला आपण काय म्हणतो, क्विंचिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, क्विंचिंग असं म्हणतो. आणि ही क्विंचिंग प्रोसेस आपण फक्त आणि फक्त कशामध्ये करत असतो, हार्डनिंग मध्ये करत असतो. बाकीच्या प्रोसेस मध्ये आपण बघितलं एनेलिंग मध्ये किंवा नॉर्मलायझिंग मध्ये काही काही प्रोसेस मध्ये आपण काय करत होतो, ते जे मेटल आहे ते एक तर हवेत गार करायला ठेवत होतो किंवा जे फर्नेस असतं, भट्टी असतं त्याच्यामध्येच गार करायला ठेवत असतो. पण हार्डनिंग मध्ये आपण काय करतो, त्याला वॉटर मध्ये किंवा ऑइल मध्ये काय करत असतो, डिप करत असतो. मग या क्वेश्चनचा राईट आन्सर काय येणार आहे, हार्डनिंग असं येणार आहे. बाकीच्या ज्या या तिघी चौघी प्रोसेस आहे या सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नॉर्मलायझिंग काय आहे, टेम्परिंग काय आहे, एनेलिंग काय आहे, या सर्व प्रोसेस मी पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग या क्वेश्चनचा राईट आन्सर काय येणार आहे, हार्डनिंग. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा आता याच्यात, हाऊ मच टाइम इज अलाउड नॉर्मली इन सोकिंग झोन फॉर अ 10 mm थिक मेटल पीस वाईल हार्डनिंग. म्हणजे काय, आता बघा कोणता पण एक मेटल पीस असेल, समजा त्यांनी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक मेटल पीस आहे, लोखंडी तुकडा आहे, त्याचं डायमेन्शन किती आहे, 10 mm, खूपच छोटा आहे. तर हे 10 mm चा जर मेटल पीस असेल म्हणजे लोखंडाचा तुकडा असेल, याला जर आपल्याला हार्डनिंग करायची असेल तर तो आपल्याला सोकिंग झोन मध्ये किती वेळ ठेवावा लागेल. आता सोकिंग झोन म्हणजे काय जेव्हा आपण हीट ट्रीटमेंट बघितली, हीट ट्रीटमेंट मध्ये 3 स्टेप होता हीट ट्रीटमेंट करायचा. सर्वात पहिले आपण त्याला काय करायचो, हीट करायचो, नंतर आपण त्याला सोकिंग करायचो आणि मग त्याला आपण काय करायचो, कुलिंग करायचो. आता हे काय सोकिंग, कुलिंग म्हणजे काय, हीट म्हणजे काय, आपण त्याला काय करायचो, पहिले हीट करायचो त्याच्या क्रिटिकल टेम्परेचरला. त्याचं क्रिटिकल टेम्परेचर असेल समजा 730, तर या डिग्री पर्यंत आपण त्याला काय करायचं, हीट करायचं. हीट केल्यानंतर तो सोकिंग साठी ठेवायचा. सोकिंग म्हणजे काय, थोड्या वेळ आपल्याला त्याला या टेम्परेचर पर्यंत मेंटेन करावं लागतं. म्हणजे 730 आहे ना, तर 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट आपल्याला एवढ्या टेम्परेचरवर त्याला गरमच, ह्याच टेम्परेचरवर त्याला मेंटेन करायचं असतं. आणि नंतर त्याला आपण काय करायचं असतं, कुलिंग करायचं असतं. मग त्या स्टेपला, त्या मेंटेन करायच्या स्टेपला आपण काय म्हणत असतो, सोकिंग असं म्हणत असतो. मग त्यांनी काय म्हटलंय, जर 10 mm चा मेटल पीस आहे, या मेटल पीसला किती वेळ सोकिंग मध्ये ठेवावं लागेल. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला इथे एक टेबल दाखवलेलं आहे. जर त्यांनी आपल्याला थिकनेस मध्ये दिलाय, जर त्या मेटलची जर थिकनेस आहे, ही थिकनेस 1 इंच पर्यंत असेल, 1 इंच पर्यंत म्हणजे काय, 1 इंच पेक्षा कमी, मग ती अर्धा इंच असेल, पाऊण इंच असेल, एवढी असेल, 0 पॉईंट मध्ये असेल, तर त्या इंच मध्ये असेल तर तिला आपल्याला किती वेळ सोकिंग झोन मध्ये ठेवावं लागतो. तर तिला आपल्याला ठेवावं लागतं साधारण अर्धा तास. किती वेळ ठेवावं लागतं, साधारण अर्धा तास, बरोबर. पण आता हे डायमेन्शन त्यांनी आपल्याला इंचेस मध्ये दिले, मग हे आणि आपले जे डायमेन्शन आहे हे त्यांनी कशामध्ये दिले, MM मध्ये. मग हे समजायला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल. आपण काय केलंय बघा, इंच सेंटीमीटर किती ते पण इथं तुम्हाला दाखवून देतो. 1 इंच मध्ये किती सेंटीमीटर असतं, 2.54. याचा 10वा भाग म्हणजे आपला हा येणार आहे, बरोबर आहे, 10 mm येणार आहे. मग साधारण अर्धा तासाला जर एवढा वेळ लागत असेल तर त्याचा 10वा भाग म्हणजे आपल्याला किती मिनिट ठेवावं लागत असेल, 3 मिनिट आपल्याला ठेवावं लागेल, साधारण 3 ते 5 मिनिट. मग आपलं जे राईट आन्सर येणार आहे ते काय येणार आहे, इथं 5 मिनिट येणार आहे. मग 10 mm चा जर मेटल पीस असेल, हा आपल्याला हिट करायचा असेल, ते तुम्हाला 10 mm देतील असं काही नाही. ते तुम्हाला 20 mm, 30 mm काही पण देऊ शकता डायमेन्शन. म्हणून मी तुम्हाला इथं हा जो इंचचा चार्ट आहे हा इंचचा चार्ट दाखवून ठेवलेला आहे. या प्रश्नात MM दिलाय, काही प्रश्नामध्ये ते तुम्हाला इंच पण देऊ शकतात. त्याच्यावरून आपण अंदाज लावला साधारण 3 ते 5 मिनिट एवढा वेळ आपल्याला लागतो. आता ऑप्शन मध्ये सर्वात कमी कोणतं आहे आपलं, 5 मिनिट. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, 5 मिनिट. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय आता बघा, व्हॉट इज द कलर ऑफ मेटल पीस वेन हिटेड टू 250 डिग्री सेल्सिअस वाईल डुईंग द टेम्परिंग प्रोसेस. आता जेव्हा कधी आपण टेम्परिंग प्रोसेस करत असतो, टेम्परिंग काय मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर टेम्परिंग प्रोसेस करत असताना जो काय आपला मेटल पीस आहे हा, याला आपण काय करतो, 250 डिग्री पर्यंत जेव्हा तो हिट होतो तेव्हा त्याचा कलर कोणता होतो. आता हे समजण्यासाठी पण मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली.
आता बघा, समजा जेव्हा कधी हा स्टीलचा एक पीस आहे, समजा जेव्हा कधी हा नॉर्मल कंडिशनला असतो, हे बघा नॉर्मल आहे, तेव्हा त्याचा कलर थोडासा आपल्याला कसं दिसतो, व्हाईट दिसतो. आता जसं जसं मी याला काय करत जाणार, हीट करत जाणार, तसं तसं याचे जे कलरचे शेड आहे याच्यामध्ये काय होत जातो, बदल होत जातो. कसा कसा बदल होतो ते आपण बघूया. सर्वात पहिले जेव्हा तो 230 डिग्री सेल्सिअसला असतो, इथं त्यांनी फॅरेनहाइट मध्ये दिलाय म्हणून मी तुम्हाला आणखी दुसरा टेबल पण दिलाय. हा, तर जेव्हा तो 230 डिग्री सेल्सिअसला असतो तेव्हा त्याचा जो कलर आहे हा थोडासा आपल्याला कसा दिसतो, पेल येलो दिसतो, म्हणजे डार्क फेंट असा फेंट टाईप येलो दिसतो. जेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं 240 पर्यंत जातं तेव्हा तो आपल्याला कसं दिसतो, जरा डार्क येलो मध्ये दिसतो, बरोबर, मी जसं अंगावर घातला असा. त्यानंतर जेव्हा तो 250 डिग्री जातो तेव्हा तो आपल्याला कसं दिसतो, ब्राऊन कलर मध्ये दिसतो. 250च्या वरती गेला 260ला तेव्हा तो ब्राऊन पर्पल टाईप दिसतो. जेव्हा तो 270ला जातो तेव्हा तो आपल्याला पूर्णतः पर्पल दिसतो, हे बघा असा. इथं पण तुम्हाला शेड दाखवले कलरचे. त्यानंतर जेव्हा तो 280 डिग्री जातो तेव्हा तो डार्क पर्पल दिसतो, म्हणजे अशा टाईप, बरोबर, अशा आणि अशा टाईप. त्यानंतर जेव्हा तो 300 डिग्रीला जातो तेव्हा तो आपल्याला ब्ल्यू टाईप दिसतो, बरोबर. तर असे त्याचे कलर काय होत राहतात, प्रत्येक टेम्परेचरला चेंज होत असतात. तर आपल्याला त्यांनी इथं कोणत्या टेम्परेचरला विचारलंय, 250 डिग्रीला विचारलंय. मग 250 डिग्रीला त्याचा कलर कोणता असतो, ब्राऊन असतो. मग यापैकी आपला राईट आन्सर काय येणार आहे, ब्राऊन. ठीक आहे, ते 250 विचारतीलच असं काही नाही, बाकीचं पण विचारू शकता तुम्ही. वाटलं तर याचा काय करत जा, स्क्रीनशॉट काढून घेत जा. आणि ही पीपीटी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा आता काय म्हटलं याच्यात, व्हॉट इज द पर्पज ऑफ टेम्परिंग ऑफ स्टील. आता त्यांनी काय म्हटलं इथं, जे स्टील आपलं मटेरियल आहे, या स्टीलला टेम्परिंग करायचा उद्देश काय असतो. पहिला एकदम थोडक्यात तुम्हाला टेम्परिंग या शब्दाचा अर्थ सांगून देतो. टेम्परिंग ही काय एक प्रकारची हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे. ही हीट ट्रीटमेंट प्रोसेस आपण कधी करत असतो, जेव्हा एखाद्या मेटलला आपण कोणती प्रोसेस करतो, हार्डनिंग. हार्डनिंग प्रोसेस झाल्यानंतर आपण कोणती प्रोसेस करत असतो, टेम्परिंग ही प्रोसेस करत असतो. कारण हार्डनिंग मध्ये जो मेटल आहे हा आपला जास्त प्रमाणापेक्षा जास्त हीट होऊन जातो आणि त्याला नंतर आपण क्विंचिंग पण करतो. क्विंचिंग म्हणजे काय, रॅपिड कूल करतो, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त प्रमाणात हार्डनेस तयार होते. ती बॅलन्स करण्यासाठी आपण या प्रोसेस नंतर कोणती प्रोसेस करत असतो, टेम्परिंग ही प्रोसेस करत असतो. आता त्यांनी आपल्याला स्टील मध्ये टेम्परिंग करायचा काय उद्देश आहे असं विचारलंय. तुम्हाला टेम्परिंग सांगितलं बरोबर. आता त्याचे जे पर्पज आहे हे पर्पज आपण बघून घेऊ. त्याचा सर्वात पहिला उद्देश काय, टू रिमूव्ह स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता जेव्हा कधी आपला मेटल जे हे तयार होत असतं तेव्हा याच्यामध्ये काहीतरी स्ट्रेस आणि स्ट्रेन तयार होत असतात. हे कमी करण्यासाठी आपण, हे काढून टाकण्यासाठी आपण कोणती प्रोसेस वापरत असतो, टेम्परिंग. त्यानंतर पुढचा उद्देश काय, टू रिड्यूस द ब्रिटलनेस, हार्डनेस अँड डक्टिलिटी. आता या ज्या 3 प्रकारच्या प्रॉपर्टी, कोणती कोणती, ब्रिटलनेस, हार्डनेस आणि डक्टिलिटी, या कमी करण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो, त्याला टेम्परिंग करत असतो. त्यानंतर कटिंग टूल्स लाईक ब्लेड, कटर्स ऑलवेज रिक्वायर टेम्परिंग. आता जे काही कटिंग टूल्स आहे आपल्याकडे, समजा हॅक्सॉ ब्लेड असेल किंवा कोणत्या पण प्रकारचा ब्लेड असेल, कटर्स असतील, त्या यांना सुद्धा आपण काय करत असतो, टेम्परिंग करत असतो. आता त्यांनी आपल्याला विचारलंय स्टीलचं, मग आपला मेन उद्देश काय त्याला हे करायचा, एक स्ट्रेस स्ट्रेन काढून टाकायला. त्या ऑप्शन मध्ये आहे का, नाहीये, स्ट्रेस स्ट्रेन काढायचं नाही. त्यानंतर टू रिड्यूस ब्रिटलनेस, हार्डनेस अँड डक्टिलिटी. टू रिड्यूस ब्रिटलनेस पहिलाच ऑप्शन आहे बघा. म्हणजे काय, जो ब्रिटलनेस आहे हा ब्रिटलनेस कमी करण्यासाठी आपण स्टीलला काय करत असतो, टेम्परिंग करत असतो. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, टू रिड्यूस ब्रिटलनेस. टू रिमूव्ह डक्टिलिटी, रिमूव्ह नाही, इथं रिड्यूस पाहिजे होतं, हे नाही येणार. टू इन्क्रीज हार्डनेस, इन्क्रीज नाही, ते ऑलरेडी भरपूर वाढलेली आहे, तीच आपल्याला बॅलन्स करावं लागते. त्यानंतर टू इन्क्रीज द ब्रिटलनेस, इन्क्रीज नाही, इथं काय शब्द पाहिजे होता, रिड्यूस किंवा डिक्रीज, जसं इथं त्यांनी म्हटलंय. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, टू रिड्यूस द ब्रिटलनेस. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, काय म्हटलंय आता बघा, विच प्रोसेस स्टील इज हिटेड इन अ कार्बोनाइज्ड एटमॉस्फिअर फॉर द पेनिट्रेशन ऑफ कार्बन. खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा, आणि त्याचा आवडता प्रश्न आहे. पहिला याच्यात आपल्याला एक गोष्ट नवीन समजून घ्यावं लागेल, कार्बोरायझिंग म्हणजे काय, बरोबर. आता कार्बोरायझिंग म्हणजे काय, प्रोसेस वेअर बाय लो कार्बन स्टील वेन हिटेड विथ सम कार्बोनिशियन मटेरियल ऍब्झॉर्ब कार्बन इनटू द आउटर सरफेस. आता ही प्रोसेस काय आहे आणि आपण हे कशासाठी करतो ते पहिले आपण समजून घेऊ. समजा आता कोणता पण एक मेटल पीस असेल, या मेटल पीसच्या आपल्याला ज्या प्रॉपर्टी अचीव्ह करायच्या असेल, कोणत्या पण आपल्या उद्देशाच्या, त्याला हार्ड करायचं असेल, त्याला सॉफ्ट करायचं असेल, तर आपण त्याला काय करत असतो, हीट ट्रीटमेंट देत असतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याच्यातलाच एक प्रकार कोणता आहे, कार्बोरायझिंग. आता कार्बोरायझिंग मध्ये आपण काय करत असतो, याचा जो वरचा सरफेस आहे, यावरच्या त्याच्या नावातच दिलंय कार्बोरायझिंग, पहिले कार्बन हा शब्द येतो. आता याचा जो वरचा सरफेस आहे आणि थोडासा आतला सरफेस आहे, या 2-3 लेअर पर्यंत आपल्याला, आपण याच्यात काय इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, कार्बन इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. कार्बन तुम्हाला माहिती आहे, आपण कार्बनमुळे काय होतं, जे मटेरियल आहे हे काय होत असतं, हार्ड होत असतं.
वजन कमी होतं आणि मटेरियल हार्ड होतं. मग आपण इथं काय करत असतो, याला कार्बन पेनिट्रेट करायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे त्याच्यात कार्बन इन्सर्ट करायचा, घुसवायचा प्रयत्न करत असतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, कार्बोरायझिंग म्हणत असतो. आणि त्याची जी डेप्थ आहे ती त्याच्या टायमावर, त्याच्या टेम्परेचरवर आणि त्याच्या कार्बोरायझिंग मटेरियलवर डिपेंड असते. म्हणजे आपण इथं किती वेळ जो कार्बन आहे तो इन्सर्ट करतोय त्याच्यावर त्याची जी डेप्थ आहे ती डिपेंड असते. म्हणजे समजा आता हा जो मेटल पीस आहे, हा मेटल पीस असेल 10 mm थिकनेसचा, ठीक आहे. तर जेव्हा कधी आपण याच्यावर कार्बोरायझिंग करणार तेव्हा पहिले वरच्या लेअरवर त्याला कार्बन लागणार, बरोबर आहे, कार्बन पेनिट्रेट होणार. हळूहळू जसा आपण टाइम वाढवणार, त्याची इंटेन्सिटी वाढवणार, तेव्हा तेव्हा तो कार्बन काय होईल, आतमध्ये अजून इन्सर्ट होत जाईल. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, कार्बोरायझिंग. यांनी काय विचारलंय, विच प्रोसेस स्टील इज हिटेड इन कार्बोनाइज ऍटमॉस्फिअर फॉर द पेनिट्रेशन ऑफ कार्बन. म्हणजे जो स्टील आहे याला कोणत्या वातावरणात हिट करून त्याच्यात आपण कार्बन जो आहे हा पेनिट्रेट करत असतो, बरोबर आहे. पेनिट्रेट म्हणजे काय, त्याच्यात घुसवत असतो, ठीक आहे. मग कोणत्या मेथड मध्ये ते आपण एवढंच बघितलं. त्या मेथडला आपण काय म्हणत असतो, कार्बोरायझिंग असं म्हणत असतो. मग लक्षात ठेवा, कार्बोरायझिंग मध्ये आपण काय करत असतो, जो कार्बन आहे हा मटेरियल मध्ये इन्सर्ट करायचा प्रयत्न करत असतो, मग तो स्टील असो किंवा कोणता पण असो. माझ्या क्वेश्चनचा राईट आन्सर काय येणार आपला, कार्बोरायझिंग. आता बाकीचे जे ऑप्शन आहे, केस हार्डनिंग असेल, त्यानंतर नाईट रायडिंग असेल, त्यानंतर इंडक्शन हार्डनिंग असेल, या सर्वच्या सर्व पण हार्डनिंगच्या प्रोसेस आहे. पण ह्या आपण कधी करत असतो, जेव्हा आपला मेटल आहे याच्या फक्त जो वरचा सरफेस आहे, वरचा सरफेस आहे, याला जेव्हा आपल्याला हिट करायचं असतं किंवा याच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्या वाढवायच्या असतात किंवा वरच्या सरफेसवर फक्त हीट ट्रीटमेंट करायची असेल, तेव्हा या तिघीच्या तिघी प्रोसेस आपण वापरत असतो. या तिघी पण एकच फॅमिलीच्या आहे, म्हणजे तिघी प्रोसेस जवळपास एकसारख्या आहे, थोड्या थोड्या फरकाने. जी नायट्रायटिंग आहे ही थोडीशी वेगळी, जसं कार्बोरायझिंग आहे याच्यामध्ये कार्बन यूज होतं, नायट्रायटिंग मध्ये नायट्रोजन यूज होतं. एवढाच त्यांच्यात थोडा थोडा फरक आहे, बाकी याच्यात काही जास्त फरक नाही. तर हे होते आपले 10 हीट ट्रीटमेंटचे प्रश्न. आता पुढे जे ईएचे व्हिडिओ आहे ते ईएचे व्हिडिओ आपण चालू करू. तोपर्यंत तुम्ही काय करा, हे जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे सर्व व्हिडिओ बघा. सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकतो. आपलं चॅनल तुम्ही ओपन केलं तर त्याच्यात तुम्हाला आतापर्यंत 6 पार्ट वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे दिसेल. हे 6चे 6 पार्ट तुम्ही बघा. खूप त्याच्यात मी महत्वाचे एमसीक्यू घेतले. परीक्षेच्या आधी आपण या सर्वांची एकदा रिव्हिजन पण करून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.